आपण आव्हान दिलेलं होतं स्वतःविरुद्ध लढायचं आणि आज तुम्ही ते आव्हान स्वीकारलं का असं आम्हाला जाणून घ्यायचं. आव्हान स्वीकारायचा विषय नाही. शेवटी या निवडणुका आहे, आपल्या जी कल्पना आहे तर म्हणजे मी वारंवार सांगितलं आहे, देवेंद्रजींनी वारंवार सांगितलं, आमच्या नेत्यांनी रवीजी चव्हाण आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला निवडणुका महायुतीमध्ये लढायच्या आहेत. जिथे फारच काही ताणाताणी असेल किंवा जमतच नाही त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण त्या ठिकाणी निवडणुका लढू असं यापूर्वी आमच्या नेत्यांनी जाहीर केलेलं आहे. पाचोऱ्यामध्ये खरं म्हणजे आम्ही त्या मनस्थितीमध्ये होतो की आपण युती म्हणून लढू, पण मला वाटतं किशोरप्पा इथे जे आमदार आहेत महायुतीचे त्यांनी आधीच सांगून टाकलं किंवा आम्ही या ठिकाणी युती करणार नाही, मी स्वतंत्रपणे माझं पॅनल या ठिकाणी उभं करेल, कुठल्या युतीमध्ये या निवडणुका लढणार नाही हे त्यांनी आधीच डिक्लेअर केलं आहे, आधीच जाहीर केलं आहे, ते सर्व सांगताय. तर त्यामुळे मग आम्हाला आता लढावं लागणार भाजपमधून. आता आम्ही ती तयारी केलेली आहे. आज आमच्या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालं आणि आम्ही आता कामाला लागलेलो आहोत. अजून असा एखादा प्रसंग येईल का परत एखादा कार्यालयाचं उद्घाटन करावं लागलं? कसं काय भाजपची दुसरी ब्रांच काही दुसरं कार्यालय झालेलं अजून तिसरं झालं, चौथं कार्यालय मला कळत नाही आता कोणी कार्यालय उघडावं न उघडावं त्याचा प्रश्न आहे इतर पक्षांचा. आमच्या पक्षाचं कार्यालय आम्ही तर भाजपचे जातो, आम्ही तर काही वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करत नाही. याच पक्षाचं म्हणतोय आम्ही, याच पक्षाचं अजून कोणी दुसरं कार्यालय उघडेल का? म्हणजे भाऊ एकच कार्यालय आता आम्ही सगळे जण एकत्रित आहोत. आमचे तिथले तिघे नेते आहेत जे वेगवेगळ्या पक्षात आलेले, ताई उपाटातून आलेले आहेत, दिलीप भाऊ आहेत ते या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आले आहेत. आम्ही सगळे एकत्र आहोत. आता आम्ही भाजप म्हणून लढणार आहोत. भाजपमध्ये असे दोन कार्यालय झाले तरी असं होणार नाही. त्यावेळेला एकच कार्यालय आहे, एकच कार्यालय राहील आणि यातून आम्ही पूर्ण ताकदीने या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत. पाचोरा असेल, भडगाव असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील. शेतकऱ्यांच्या बाबत एक प्रश्न होता, तुम्ही स्वतःचा जो वार्षिक पगार आहे तो दिला असं पूर्ण तुमचं मंत्रिमंडळ निर्णय घेईल, कारण शेतकरी आधी खूप हवालदिल झाला आहे. ते मला वाटतं रिलीफ फंडासाठी दिलेला आहे. भाऊ, आमदारांनी असा आरोप केला आहे की भाजप माझ्या विरोधात पक्षात घेऊन माझी अंत्यसंस्काराची तयारी करते. असं नाही, मला वाटतं आता सगळीकडेच चाललेलं आहे. आता जे तुमच्या पक्षातून तुम्ही घेतलं असेल तर गोष्ट वेगळी आहे. आता उभाटाचे आहेत, काही उभाटामध्ये होते उद्धव ठाकरेंच्या पक्षात, त्या आमच्याकडे आलेले आहेत. दिलीप भाऊ आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटामध्ये, त्यांना आम्ही घेतलेलं आहे. आम्ही त्यांचे लोक नाही घेतलेलं. आमच्याकडे काही त्याच्या बाबतीमध्ये थोडं ठरलेलं आहे की याची आचारसंहितासुद्धा आहे की प्रवेश करताना आमचे जे मित्रपक्ष आहेत, मग अजितदादा गट असेल किंवा शिंदेसाहेबांचा गट असेल, यातून लोकांना सदस्य घ्यायचं नाही यात ठरलेलं. त्यामुळे आम्ही त्यांच्या पक्षातलं कोणालाही घेतलेलं नाही की त्यांच्या पक्षातून पुन्हा त्यांना आमच्याकडे घेतलं. आम्ही दुसऱ्या पक्षातले लोक घेतलेत, ते घेऊ शकतात, ते घेत आहेत, तिथे लोकांचा प्रवेश करतायत, त्यात वाईट वाटण्यासारखं काहीच नाही आहे. भाऊ, त्यांनी शिवसेनेच्या आमदारांनी सोबळाचा नारा देऊन टाकला आहे, तुम्ही पण अधिकृत घोषणा कराल का की आम्ही सोबळावर लढू? म्हणजे मग काय त्यांच्या मागे फिरणार? तुमचं काय म्हणा? तर त्यांनी दादांनी त्यांना विचारलं, दादा आमचे दरवाजे बंद, तेवढे मागचा पुढचा म्हणजे सगळे दरवाजे बंद, खिडकी एखादी खिडक्या पण बंद, मग आता आम्ही काय करायचं? आज आमचा पक्ष तर अशा परिस्थितीमध्ये नाही आहे की तुमच्या मागे फिरायचं मस्का मारत. अशी परिस्थिती आहे का भाजपची? वरती जरी महायुती असली तर पाचोऱ्यामध्ये आता स्वबळावरच लढायची आपल्याला. मला वाटतं पुन्हा सांगेल की आमच्या नेत्याने सांगितलं की आपल्याला महायुतीमध्ये लढायचं आहे, पण काही ठिकाणी टोकाची भूमिका असेल, काही ठिकाणी होईल, पण अजून काही इथेच नाही राज्यामध्ये, अजून काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे किंवा जमतच नाही आहे, वेगळं लढतं. मग काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये असा निर्णय घेतला जाईल, पण शक्यतोवर आम्हाला महायुतीमध्ये लढायचं आहे. भाऊ, अमोल शिंदेंनी असं म्हटलं की आपण दिलीप जे आहेत त्यांच्या डोक्यावर फेटा ठेवला आहे, म्हणजे नगरपालिकेची जबाबदारी त्यांच्याकडे देणार आहे, तसं एक वक्तव्य केलं आहे. आमच्याकडे प्रोसेस आहे. आमच्याकडे असं मी आलो, मंगेशदादा आले, अमोलने सांगून टाकलं, आता हा त्यांचा निर्णय असेल. आपलं त्यांचं प्रेम आहे एकमेकांवर सगळ्यांचं तिघांचं, त्यामुळे एकमेकांना आग्रह करतायत, ते ठीक आहे, काही हरकत नाही, त्याचं मनाचा मोठेपणा आहे. पण इथे आमच्याकडे प्रोसेस आहे, फॉर्म भरला जाईल, इंटरव्ह्यू घेतले जातील आणि त्यानंतर मग आमचं जे सिलेक्शन बोर्ड आहे ते त्यातून निर्णय घेईल. असा आमच्याकडे आता डिक्लेअर करून टाका मला अधिकार असं कुठलाच नाही आहे. मला जामनेरचा सुद्धा अधिकार नाही आहे की जामनेरचा तर नगराध्यक्ष कोणाला द्यायचं, हा सुद्धा अधिकार मला इथे नाही आहे. भाऊ, आपण जर एक वरिष्ठ नेते असाल, आपण एका पक्षामध्ये तिघ नेते स्थानिक घेतलेले आहेत,
मात्र कोऑर्डिनेशन काही कुठेतरी ताळमेळ होत नाहीये. कार्यकर्ते संभ्रमात आहेत, काही कार्यक्रम होतात मात्र प्रत्येकापर्यंत ती यांचं एक कोऑर्डिनेशन होत नाही. त्यांना काही सूचना देऊन जाणार का आपण? त्याच्यासाठीच मी आलेलो होतो आज. त्या सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत. कोऑर्डिनेशन करण्यासाठीच मी आलेलो होतो. मग दादा आम्ही दोघे आलेलो होतो आणि मला वाटतं आता कुठे प्रॉब्लेम येणार नाही, अडचण नाही आहे. आम्ही एकदम ताकदीने एक दिलाने एक पत्ता त्या ठिकाणी लढू आणि जिंकूनच दाखवू. भाऊ, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. परंतु जळगाव जिल्ह्यामध्ये आपण बघतोय की अनेक ठिकाणी मंत्री असतील, आमदार असतील, त्यांच्याच घरातले उमेदवार दिले जात आहेत. नगरपालिकेसाठी असतील किंवा जिल्हा परिषदेसाठी असतील. अजून मला वाटतं कुठेही प्रोसेस सुरू झालेली नाही. अजून आम्ही फॉर्मसुद्धा मागवले नाही, निवडणुकासुद्धा जाहीर झालेल्या नाहीत. त्याच्या आधीच तुम्ही ठरवून टाकतात की सगळे घरच्या लोकांना देतात पडून. कुठे नाही चर्चा तर अनेक असतात. चर्चेला काय, आता अजून जेव्हा अंतिम होईल त्यावेळेस आकार निर्णय नाही. नाही, काही मंत्र्यांनी पोस्ट पण केल्या होत्या. भाऊ नंतर डिलीट केले. संजय सावकार यांनी पोस्ट केली होती, काय डिलीट केली. त्यांचे निषेधची नगराध्यक्ष होणार. चुकून झाले असेल, त्याला कळालं असेल. ते 3 बरोबर.